मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर पलटवार केलाय। मावळच्या तेजस तळवीला झटपट फाशीची शिक्षा दिली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यांच्यावर टीका झालेली होती। विरोधकांच्या टीकेला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सडेतोड उत्तर दिलेलं आहे। मावळमधील बालिकेचं अपहरण आणि हत्या प्रकरणाचा त्यांनी दाखला दिलेला होता। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विरोधकांनी टीका केली। त्यांच्या टीकेवर आता मुख्यमंत्री शिंदे यांनी पलटवार केलेला आहे। मावळच्या तेजस तळवीला झटपट फाशीची शिक्षा दिली असं मुख्यमंत्री शिंदे यांनी म्हटलंय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर टीका झाली होती, त्यानंतर मात्र त्यांनी विरोधकांवर आता पलटवार केलेला आहे। काही महिन्यांपूर्वी 2-4 महिन्यांपूर्वी एक अशी केस झाली होती पुण्यामध्ये, मावळमध्ये, आणि त्या केसमध्ये त्या आरोपीला फाशी झाली होती। आता विरोधक म्हणतात कुठली फाशी झालीच नाही, काय झालं, त्याच्यावर एक मोठं कालपासून चर्चा सत्र सुरू आहे। यामध्ये घटना मावळची होती आणि त्यामध्ये 2024 एप्रिल मे मध्ये त्या तेजस दळवी याला फाशीची सजा झाली। फाशीची सजा झाली। पोलिसांनी काम केलं, फास्ट ट्रॅक लावलं, तपास केला आणि फाशीची सजा झाली। त्या कोर्टाचे ऑर्डर जजमेंट माझ्याकडे आहे। दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उल्लेख केलेलं मावळमधील बलात्कार आणि हत्या प्रकरण नेमकं काय आहे, ग्राफिकच्या माध्यमातून या प्रकरणावर एक नजर टाकूया। 2 ऑगस्ट 2022 मावळच्या कोथुर्णे गावात मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आली। 3 ऑगस्ट 2022 ला मुलीचा मृतदेह झेडपी शाळेमागच्या झुडपात आढळला। 3 ऑगस्ट 2022 ला पीडितेच्या शेजारी राहणारा तेजस तळवीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या। तर 22 मार्च 2024 ला जलद गतीनं सुनावणी घेत आरोपी तेजसला फाशीची शिक्षा कोर्टानं सुनावली। 22 मार्च 2024 ला तेजसला मदत करणाऱ्या त्याच्या आईला 7 वर्ष शिक्षा सुनावण्यात आली। 2 ऑगस्ट 2022 मावळच्या कोथुर्णे गावात मुलीची बलात्कार करून हत्या करण्यात आलेली होती। दरम्यान या प्रकरणातील पीडितेच्या वडिलांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे, त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात। 2 ऑगस्ट 2022 रोजी ही घटना घडली होती कोथुर्णे गावामध्ये आणि त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण सहकार्य करून या घटनेचे गांभीर्य राखून ही घटना लवकरात लवकर सत्र न्यायालयामध्ये हजर करून ती फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवली आणि मार्च 2024 रोजी या घटनेचा निकाल लागला। त्यामध्ये आरोपीस फाशीची शिक्षा आणि त्याचे सहकारी म्हणून जी त्याची आई होती तिलाही 7 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।